विखे पाटील साहेबांचं माननीय अमोलदादा खताळ पाटील साहेबांचं विखे पाटील तुम आगे बढ़ो कौन आला रे कौन आला एक ही नारा राधाकृष्ण विखेंनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेता संगमनेर शहरामध्ये महायुतीचा जल्लोष खूप जोरात. शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे सलग 8 वेळेस आमदार झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपदावर वर्णी लागली आहे. त्यामुळे संगमनेर शहरांमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने एकमेकांना मिठाई फटाकडे फोडत जल्लोष साजरा करण्यात आला. संगमनेर शहरामध्ये खरी दिवाळी आज साजरी करण्यात आली. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरच्या राजभवन परिसरात पार पडला. अहिल्यानगर जिल्ह्यातून राधाकृष्ण विखे पाटील यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागल्याचं वृत्त संगमनेर शहरात येऊन धडकताच त्यांच्या जनसेवा संपर्क कार्यालयाच्या समोर तसेच संगमनेर बस स्थानकावर ती महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आज खरी दिवाळी साजरी केली आहे. तसेच सर्वांनी फटाकड्याच्या आतिषबाजी करत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जय जयकाराचा नारा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ, शिवसेनेचे शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, आरपीआयचे शहर अध्यक्ष कैलास कासार, डॉक्टर सोमनाथ कानवडे, राहुल खताळ, रोहिदास साबळे, भारत गवळी, दिलीप रावल, वाल्मिक शिंदे, राजेंद्र सांगळे, शशांक नामण, संदेश देशमुख, सुयोग गुंजाळ, रोहिदास गुंजाळ, अक्षय वरपे, अमित राठी, शुभम लहानगे, रणजित जाधव, महेश जगताप, सुयोग जोंधळे, महेश हांडे, रणजित गायकवाड, अनिकेत चांगले, पवन कानकाटे, अजिंक्य उपासने, बापू रणगीर, ओंकार राऊत, सागर पावसे, नाना पर्वत, विजय श्रीखंडेश, भगवान शिंदे, पप्पू गुंजाळ, अरुण जेडगुले यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी संगमनेरमध्ये बस स्टँड समोर त्यांची खरी दिवाळी साजरी केली. शेरणी न्यूज संगमनेर, संपादिका कृष्ण अजित कुमार सारडा. राधाकृष्ण विखे पाटील 8 वेळेस मंत्रिपदाची शपथ घेत आहे. आमदार म्हणून 8 वेळेस निवडून आले. आज शपथविधी झालेला आहे. कॅबिनेटमध्ये त्यांची वर्णी लागलेली आहे. त्यामुळे आज आम्ही जल्लोष इथं साजरा करण्याकरता सगळे महायुतीचे पदाधिकारी जमलेले आहोत. आज सगळ्यांना आनंद झालेला आहे. त्याच्यामुळे आज फटाके वाजवून आनंद साजरा करण्यात आलेला आहे.